नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मार्च हप्ता वाटप या संदर्भात माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा तुम्ही आला असाल, पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर मिळत राहतील. तर पहा, संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना मार्च महिन्याचा हप्ता होळीच्या शुभमुहूर्तावर खात्यामध्ये जमा करण्यात येणार, या संदर्भातली आपण माहिती व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यापूर्वी पहा, ज्या लाभार्थ्यांना यापूर्वीचा म्हणजेच काय तर फेब्रुवारीचा हप्ता जमा झालेला नाही, अशा लाभार्थ्यांनी या ठिकाणी पहा तुमची KYC चेक करून घ्यायची आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची सूचना म्हणजे जर तुम्हाला गेले 2-3 महिने जर पैसे सलग आले नसतील तर नक्कीच तुम्ही या योजनेतून तुम्हाला बाद केले जाण्याची देखील शक्यता आहे, कारण बऱ्याच लाभार्थ्यांना काढून टाकण्यात येत आहे. आणि महत्त्वाचं कारण म्हणजे काय आहे तर KYC अपूर्ण असणं हे एक महत्त्वपूर्ण कारण आहे. त्यामुळे KYC चेक करायचे आहे, स्टेटस चेक करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला योजनेचा लाभ इथून पुढे मिळण्यास मदत होईल. तर पहा, आता फेब्रुवारी हप्त्यासंदर्भातली माहिती पाहिलेली आहे. मार्च हप्ता फेब्रुवारी महिन्यामध्येच मार्च हप्ता वाटप करण्यासंदर्भातला महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे. परंतु अद्यापपर्यंत ऑफिशियल म्हणजेच काय तर नोटिफिकेशन किंवा शासन निर्णय निर्गमित झालेला नाही. मग लाभार्थी विचारत आहेत की आम्हाला आता मार्च महिन्याचा हप्ता कधी जमा होणार आहे. जसं की सांगण्यात आलेलं होतं की मार्च महिन्याचा हप्ता हा लवकरच जमा होणार आहे. 2026 पासून या ठिकाणी पहा, 2026 पासून जानेवारी महिन्यापासून साधारणपणे लवकर हा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. फेब्रुवारीचा देखील लवकर हप्ता आलेला आहे आणि फेब्रुवारीमध्येच मार्चच्या हप्त्याचा वितरणाचा निर्णय देखील घेण्यात आलेला आहे. मग आता 2 दिवसाने होळीचा सण आलेला आहे. होळीच्या शुभमुहूर्तावर लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील का, हा लाभार्थ्यांचा प्रश्न आहे. आणि निश्चितपणे हा रास्त आहे, कारण कोणताही सण असो त्या सणापूर्वी जर अशा पद्धतीने लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले तर नक्कीच लाभार्थ्यांचा जो आनंद आहे तो द्विगुणित होण्यासाठी मदत होते. त्यांना या सणासाठी आर्थिक हातभार लागतो. त्यामुळे साहजिकच आहे की त्यांना असं वाटत असेल की होळीच्या शुभमुहूर्तावर म्हणजेच काय तर 3 मार्चला हा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल. परंतु पहा, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की राज्य शासनाच्या माध्यमातून मार्च हप्ता वितरणाचा जो निर्णय घेण्यात आलेला आहे किंवा जी माहिती मिळालेली आहे सामाजिक न्याय विषय सहाय्य विभागांतर्गत की मार्च हप्त्याला परवानगी देण्यात आलेली आहे. पण सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे काय आहे तर ती गोष्ट म्हणजे अशा पद्धतीचा पोर्टलवर मेसेज येणं अगोदर गरजेचं आहे किंवा त्याही पूर्वी शासन निर्णय म्हणजेच काय तर GR येणं गरजेचं आहे. GR किंवा शासन निर्णय आला नाही, म्हणजे GR किंवा मेसेज आला नाही तर मात्र हा हप्ता कधी वितरित होईल हे स्पष्टपणे सांगता येत नाही. परंतु पहा, आता राज्यामध्ये अधिवेशन सुरू आहे. अर्थसंकल्पामुळे सगळाच गोंधळ निर्माण झालेला आहे. आता जर मार्चचा हप्ता लवकर जमा करायचा असेल सरकारला तर एक कृपया विनंती आहे की होळीच्या शुभमुहूर्तावर हा हप्ता कृपया करून जमा करावा राज्य सरकारने. त्यामुळे नक्कीच लाभार्थी खुश होतील. पण शक्यता खूप कमी आहे, कारण अर्थसंकल्प 2026 या संपूर्ण गोंधळामुळे आपल्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांचा हप्ता लांबतो की काय अशी शंका निर्माण झालेली आहे. पण आपण अपेक्षा करूया की हा हप्ता होळीच्या पूर्वी होळीच्या शुभमुहूर्तावर लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात यावा. जसं की PM किसान योजनेचे पैसे होळीच्या शुभमुहूर्तावर जमा होतील असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. त्याच पद्धतीने आपल्या लाभार्थ्यांच्या म्हणजेच काय संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये सुद्धा होळीच्या शुभमुहूर्तावर हे पैसे यायलाच पाहिजेत. मग जर इतर योजनेचे येत असतील तर माझ्या निराधार बांधवांना सुद्धा होळीच्या शुभमुहूर्तावर पैसे हे यायलाच पाहिजेत.